डॉक्टर राजेश ढेरे यांच्या गाडीने एका महिलेला धडक दिली आणि त्यामध्ये त्या महिलेचा मृत्यू झाला। त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली, त्यांचा जामीन झाला। यानंतर खरं तर महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते असलेले रवी राजा यांनी एक ट्विट केलेलं आहे, एक एक्स पोस्ट केलेली आहे। त्यामध्ये त्यांनी काही मागण्या केलेल्या आहेत, काही आरोप केलेले आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः रवी राजा आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, तुम्ही जी एक्स पोस्ट केली त्यामध्ये नेमक्या काय मागण्या तुम्ही मांडल्यात, काय आरोप तुम्ही केलेत, काय नेमकं तुमचं म्हणणं? नाही, 2-3 दिवस आधी जे सायन हॉस्पिटलचे प्रिमायसिसवर जे एक दुर्दैवी घटना जे झालेला आहे आणि त्यामध्ये एक महिलाचे मृत्यू झालेला आहे, या सगळे बाबी जेव्हा मी बघितलं आणि वाचला, एकंदरीत असं दिसत आहे की कुठे ना कुठे एव्हिडन्सला लपवण्याचे काम यामध्ये केलेलं आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे। जेव्हा आपल्याला माहीत आहे की ॲक्सिडेंट होतात, पहिला काय करतात, त्याचे अल्कोहोलिक चेक करतात आणि नंतर त्याचे जांच होतात। तो यामध्ये काही झाले नाही आणि आश्चर्याची बाब आहे की घटना सायन हॉस्पिटलच्या प्रिमायसिसवर झालेला आहे आणि त्याने जेव्हा त्याचे गाडी जी आहे त्याने गाडीमध्ये गेले आणि त्या महिला तिकडे बसले होते, त्याला धडक दिलेला आहे आणि त्या महिलाचे मृत्यू झालेला आहे आणि त्यांनी हॉस्पिटलमध्ये घेऊन पहिला काय करायला पाहिजे होते, पोलीस तिकडे जे बसतात सायन हॉस्पिटलमध्ये पोलीस एक आहे, त्याला सांगितलं पाहिजे होते, पण त्याला सांगितलं नाही आणि ट्रीटमेंट त्यांनी आराम केले आणि त्याचे नंतर जेव्हा त्याचे मुलगा आला तेव्हा माहीत पडला की असंच ॲक्सिडेंट झाला आणि त्याला मुलगाला आश्चर्य बसला की माझा आई आता नाही। आणि हे गंभीर बाब आहे। एक असा आहे की हेड ऑफ द डिपार्टमेंट असा वागणूक करत आहे, हे बरोबर नाही। दुसरा असा आहे की जेव्हा आपला ॲक्सिडेंट होता आणि मृत्यू झाला आणि ताबडतोब त्याला जामीन मिळत आहे। पुन्हा केसेसमध्ये बघा पुणेमध्ये काय झालेलं आहे। आणि आता असं आहे की माझा स्पष्ट म्हणणं आहे, मी ट्विटमध्ये आदरणीय मुख्यमंत्री साहेबाला, डेप्युटी चीफ मिनिस्टर फडणवीस साहेबाला, आमचे नाना पाटोले साहेबाला आणि अंबादास दानवे साहेबाला मी ट्विट केलेलं आहे की यामध्ये सखोल चौकशी करायला पाहिजे आणि जेव्हा चौकशी होतात ते तिकडे राहू शकत नाही। आणि कमिशनरला माझा स्पष्ट मागणी आहे की ताबडतोब त्याला सस्पेंड करा, निलंबन करा, पेंडिंग इन्क्वायरी नंतर तुम्ही त्याला बघू शकत आहे। बट हे गंभीर बाब आहे, एक असा व्यक्ती जे ट्रीटमेंटसाठी येतात आणि त्याचे मृत्यू होतात, हे महानगरपालिकाचे रुग्णालयामध्ये असं होतात। हे महानगरपालिकाला आणि खास करून सायन हॉस्पिटल जे हॉस्पिटल आज मुंबईमध्ये एक सगळे गरीबाला ट्रीटमेंट देतात आणि असा लोक जेव्हा येतात आणि त्याचे मृत्युमुखी होतात गाडी प्रिमायसिसच्या आतमध्ये, हे बरोबर नाही आहे। तर त्यासाठी माझी मागणी आहे की त्याला ताबडतोब सस्पेंड, पेंडिंग इन्क्वायरी माझ्या मागणी आहे आणि या व्हायला पाहिजे आणि सखोल चौकशी की तुम्ही जेव्हा धडक दिले तुम्ही त्याला काय ट्रीटमेंट केले। आणि आता पोस्टमॉर्टमच्या जे हॉस्पिटलमध्ये जे पोस्टमॉर्टम झाले आणि त्यामध्ये काय आले, मी आज पेपरमध्ये वाचलेलं आहे, त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की त्याला गाडीचे धडक लागलेलं आहे आणि त्याचे कारण ते मृत्यू झालेला आहे। आणि असा बोलून हार्ट अटॅक झाला, हे बरोबर नाही आहे। महानगरपालिकाचे ॲडिशनल कमिशनर आले होते शिंदे साहेब, त्यांनी काय केले ते काय कळायला पाहिजे, याच्या माझा स्पष्ट विनंती आहे की आपण ताबडतोब जे डॉक्टर आहे त्याचे माझ्या मागणी आहे की ताबडतोब त्याला सस्पेंड करा, पेंडिंग इन्क्वायरी। तुम्ही आणखी एक मुद्दा जो त्या एक्सपोजमध्ये लिहिला होता, जो अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचा होता, तो असा होता की तुम्ही म्हणालात की पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? कर्मचारी जे आहेत हॉस्पिटलचे ते दबावाखाली होते असंही तुम्ही लिहिलंय, काय नेमकं? असं दिसत आहे, पोलीसचा आरोप आहे। पोलीस म्हणतात की आम्ही जेव्हा सीसीटीव्ही मागितलं ते द्यायला तयार नाही आणि पोलिस जबरदस्ती घेतले। आणि असं आहे की तुम्ही हेड ऑफ द डिपार्टमेंट काही करणार आणि त्याला लपवायच्या, असा हे आहे काय? हे बरोबर नाही।
पोलीस जेव्हा मागणी करतात सगळे सीसीटीव्ही आणि बाकी जे एव्हिडन्स आहे ते द्यायला पाहिजे. आणि उशिराने तुम्ही किती तास उशिराने पोलिसला सांगितलं, पोलिसला ताबडतोब सांगितलं पाहिजे होते, कशासाठी सांगितलं नाही. यामध्ये 100% एकंदरीत दिसत आहे कुठे ना कुठे स्वतःला वाचवण्यासाठी तिकडे त्यांनी हे सगळे कारस्थान केलेलं आहे असं एकंदरीत दिसत आहे. यासाठी माझा स्पष्ट आहे की आपण एक इन्क्वायरी नेमणूक करा, सस्पेंड पेंडिंग इन्क्वायरी, माझी मागणी आहे. डॉक्टर राजेश ढेरेंनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असं तुम्हाला म्हणायचं आहे का? दबाव निर्माण केला? नाही, एकंदरीत असं यामध्ये जे घटना असं दिसत आहे त्यामध्ये असं दिसत आहे. आता त्यासाठी जसं एकंदरीत जे दिसत आहे त्यासाठी एक डिटेल इन्क्वायरी करायला पाहिजे ना. आणि कोण करणार? कमिशनर करणार ना. आणि कमिशनरला माझा विनंती आहे की आपण एक असा लोकांना नेमणूक करा की त्याचे संबंध अस्पतालचे नाही आहे, एक थर्ड पार्टी, तो फेअर इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे. एक मृत्यू, एक रुग्ण आले मुंबईमध्ये, गरीब रुग्ण जेव्हा येतात अस्पतालमध्ये रुग्णालयामध्ये बरा होण्यासाठी, मृत्युमुखी पडण्यासाठी तिकडे येत नाही, तो आता मृत्युमुखी पडला तो त्याला जस्टिस, न्याय मिळाला पाहिजे असं माझ्या मागणी आहे. हे सगळं प्रकरण झालं त्याला आता जवळपास 24-36 तासापेक्षा जास्त प्रकरण समोर येऊन 36 तासापेक्षा जास्त काळ उलटलेला आहे. जामीन वगैरे झाले, पण आतापर्यंत अशी कोणती कमिटी स्थापन केलेली नाही. म्हणजे महानगरपालिका पाठीशी घालते असं तुम्हाला म्हणायचंय? आयुक्त पाठीशी घालतायत असा काही आरोप आहे तुमचा? नाही, माझा स्पष्ट यामध्ये कोणीही काही सांगितलं नाही. आयुक्त स्टेटमेंट यायला पाहिजे होते. ऍडिशनल कमिशनर फक्त व्हिजिट केले, काय केले? बोलला पाहिजे होते ऍडिशनल कमिशनर, त्याच्यावर स्टेटमेंट द्यायला पाहिजे होते. आज आम्हाला जेव्हा माहीत पडला ॲज अ एक्स लीडर ऑफ ऑपोजिशन, आणि मी इकडचे 25 वर्ष नगरसेवक होते, आम्हाला माहीत आहे ना सायन हॉस्पिटलचे काम कसं करायचं. चांगला काम करतात सायन हॉस्पिटलमध्ये, चांगला डीन चांगला आहे. बट हे जे आता असा एक घटना झाले ते हॉस्पिटलचे बोटला आता काला बोटला आले ना हॉस्पिटलचे, तो यावर पूर्ण चौकशी करून त्याचे चौकशी करून त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आणि जस्टिस शुड बी डन टू दॅट वुमेन हू हॅज डाईड अँड टू द फॅमिली. पण आतापर्यंत तुम्ही जसं म्हणालात कोणतेही स्टेटमेंट आलेलं नाही, कोणत्या समितीबद्दल, चौकशी समितीबद्दल काही झालेलं नाहीये. हे प्रशासन पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे असं तुमचं म्हणणं आहे? नाही, एकंदरीत घटना जेव्हा तुम्ही बघत आहे, मृत्यू झाला त्याच्यानंतर कमिशनर नाही तो ऍडिशनल कमिशनर कोणी बोलला पाहिजे होते, काही बोलले नाही याच्यावर. तो एकंदरीत असं दिसत आहे. तर यासाठी मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबाला ट्विट केलेलं आहे आणि फडणवीस साहेबाला ट्विट केलेलं आहे. यासाठी नाना पटोले साहेब आणि अंबादास दानवे जे लीडर ऑफ द लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे ऑपोजिशन आहे, तर त्याला ट्विट केलेलं आहे. आता ते बघणार. आता माहीत आहे जून 8 तारीखला सेशन आहे ना, महाराष्ट्र असेंब्लीचं सेशन आहे. तो या प्रकरणी तिकडे आता तुम्ही इकडे लपवण्याचे काम केले तर तिकडे तो कोणी ना कोणी उचलणार, काढणार आहे. काँग्रेसचे नेते किंवा महाविकास आघाडीचे नेते हा मुद्दा घेणार आहेत विधानसभेमध्ये? 100% घेणार आहे. 100% कोणीही. मी आता काय वडेट्टीवार साहेब इकडे नाही, तुम्ही वडेट्टीवार साहेबला सगळे पत्र देणार आणि सगळे याचे मागणी करणार की आपण यामध्ये एक फेअर इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे. आपण जसं पुण्याचे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे कसं करतात, तो यामध्ये गरीब आहे, ते गरीब होते पुण्याचे ते बरोबर आहे. बट इकडे जे महिला ते बसले होते त्याच्यावर तुम्ही गाडी चालवतात, हे काय आहे? कुठे आहे आपण? तो महानगर रुग्णालयामध्ये जेव्हा येऊन मृत्युमुखी पडतात असा बाब याचे पुढे व्हायला नाही पाहिजे. सगळे रुग्णाला त्या सेफ्टी बघायला पाहिजे असा माझ्या मागणी आहे. आणि या जे मी मागणी करत आहे, कशासाठी मागणी करत आहे? फेअर इन्क्वायरी आणि त्याच्यावर काय कारवाई करणार आणि ताबडतोब ते. आता तुम्ही जेव्हा पोलिसच्या इन्क्वायरी चालू आहे, पोलिसला किती त्रास झाला, ते त्याला सीसीटीव्ही द्यायला तयार नाही होते. आणि जेव्हा ॲडिशनल कमिशनर बोलले तेव्हा दिले त्याला, असं बरोबर नाही ना. यासाठी फेअर इन्व्हेस्टिगेशन आणि कुठे ना कुठे या जे बाब आहे, आम्ही आमचे
महाविकास आघाडीचे तर्फे आम्ही असेंब्लीमध्ये या बाब आम्ही घेणार, यामध्ये मी स्पष्ट आपलं सांगू इच्छितो. हे होते रवी राजा आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे प्रकरण सायन हॉस्पिटलमध्ये घडलं त्याविषयी विधानसभेमध्ये जेव्हा अधिवेशन होईल विधान भवनामध्ये त्यावेळी सुद्धा आम्ही प्रश्न विचारणार आहोत. तर सोबतच त्यांनी अशी मागणी केलेली आहे की संबंधित डॉक्टर राजेश ढेरे यांना रुग्णालयात जाण्यापासून मज्जाव करण्यात यावा, कारण त्यामुळे पुरावे नष्ट होण्याची शक्यता जी आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे. तर डॉक्टरांना सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यात सुद्धा अडथळे निर्माण झाले होते असा दावा सुद्धा रवी राजा यांनी केला. कॅमेरा पर्सन नितीनसह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई.